नमस्कार. मोहोळ तालुक्यातील कोरवली येथे महमाने यांच्या शेतामध्ये आता आपण या ठिकाणी का आलो आहोत तर या ठिकाणी जवळजवळ 4 फुटाच्या आसपास एवढी मोठी असलेली गणेश मूर्ती या शेतामध्ये आहे. या ठिकाणी फक्त मूर्तीच नाही तर मूर्ती बरोबर त्या गणेशाचं मंदिर देखील होते. आपण जर मूर्ती पाहिली तर ही चतुर्भुज मूर्ती आहे, परंतु पुढील हात जो आहे तो हात भग्न झालेला आहे आणि पाठीमागील हातात पाश असलेला या ठिकाणी दिसतोय. तसंच दुसऱ्या बाजूला मोदक पात्र देखील आहे. ती आहे विष्णू मूर्ती. त्याच्या बाजूला 2 बाजूला पाहिलं तर वेरगळाचे तुटलेले भाग आहेत आणि 2 नागदेवतेच्या मूर्ती देखील दिसतात. आपण जर या मंदिराचं पाहिलं तर मंदिर आपल्याला तुटलेलं दिसतंय. या ठिकाणी गणेशाची मूर्ती आहे, वेरगळातल्या योद्ध्याची मूर्ती आहे आणि एक अत्यंत छोटस शिर देखील या ठिकाणी आपल्याला दिसतंय जे की भग्न आहे. मूर्ती तर छान आहे पण हे मंदिर अगदी नष्ट झालेलं आहे. याचबरोबर आपण बाहेरच्या बाजूला बघितलं तर बाहेर आपल्या या ठिकाणी मराठीचा शिलालेख दिसतोय. तो शिलालेख यादवांचा आहे आणि तो 14व्या शतकातील असावा. या ठिकाणी जर आपण वरच्या बाजूला पाहिलं तर छोटासा कृष्ण कोरलेला आहे, त्याच्या बाजूला शिवलिंग आहे, या एका बाजूला सूर्य आहे, एका बाजूला चंद्र आहे आणि त्याच्या खाली जर पाहिलं तर ते दानपत्र दिल्याचा या ठिकाणी लिहिलेलं आहे. त्याच्याच बाजूला बघितलं तर सप्तमातृकामधील तुटलेला या ठिकाणी एक भाग आहे. 2 मातृका आणि एक गणेश दिसतोय. कोरिवलीमध्ये आता आपण पाहिलेल्या या मूर्ती याच बरोबर महादेव मंदिर तसेच गावामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी असणाऱ्या वेगवेगळ्या मूर्ती तसेच शिल्पे व ऐतिहासिक वास्तू ह्या नक्कीच पाहण्यासारख्या आहेत. आपण एक वेळेस या गावाला नक्कीच भेट द्यावी. हे गाव सोलापूर पंढरपूर रोडवर कुरुल पासून 3 ते 4 किलोमीटर आतमध्ये आहे. आपण या गावाला नक्कीच भेट द्या. धन्यवाद.